4,882 रुपये जो प्रॉफिट झालाय आजचा आपला, तो आपण कसा केला मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो. नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव ट्रेडमिन आणि मार्केट संपलेलं आहे. 3:48 झाल्यात आणि आज आपल्याला जो प्रॉफिट झालाय तो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. 4,800 रुपये मी तुम्हाला ॲपस्टॉकच्या अकाउंटवरती सुद्धा दाखवतो. सो बेसिकली आजचं जे मार्केट होतं ना, थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे पहिलं मार्केट वर गेलं, खाली आलं त्यानंतर एंडिंगला. सो खूप ॲडजस्टमेंट नाही झाल्या, बट 2 ॲडजस्टमेंट तर झाल्यात मार्केटमध्ये. काय ॲडजस्टमेंट नाही झाल्या, कशा अवॉइड केल्या, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगतो की नेमकं काय केलं आपण. बाकी या स्टॉक मार्केटमध्ये जर सर्वाईव्ह करायचं असेल ना तुम्हाला, तर फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे डिसिप्लिन. तुमचे जे रूल आहेत, म्हणजे तुम्हाला किती स्टॉप लॉस घ्यायचा आहे, किती टार्गेट घ्यायचं आहे, किती पर्सेंटमध्ये टार्गेट घ्यायचं आहे, स्टॉप लॉस किती पर्सेंट घ्यायचं आहे, हेच तुम्हाला वाचू शकतात, बाकी कोणीच नाही. तर ओव्हरऑल आजचा ट्रेड मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बाकी जाऊया आपण डायरेक्ट स्क्रीनवरती आता. सो मित्रांनो, हा आहे तुमचा निफ्टीचा चार्ट आणि तुम्ही बघू शकता आज खूप मोमेंटम तुम्हाला बघायला भेटली. सगळ्यात स्टार्टिंगला तर मार्केटमध्ये एक ओपनिंग, एक मोठी रेड कॅन्डल झाली. तर ज्या वेळेस अशा मोठ्या रेड कॅन्डलची ओपनिंग तुम्हाला दिसत असेल, तर त्यावेळेस ट्रेड घेताना थोडंसं सांभाळून, कारण एका डायरेक्शनला मार्केट ट्रेड पकडू शकतं. आणि तीच गोष्ट आपल्याला आज बघायला भेटली. तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये पहिली रेड कॅन्डल ओपन म्हणजे झाली, मोठी एक रेड कॅन्डल बनली. त्यानंतर असं नाही की पुट बाय करून लगेच मार्केट खाली जाईल. त्याच्या आधी तुम्ही बघू शकता थोडंसं एक रिट्रेसमेंट मार्केटमध्ये झालं. तर हे का होतं? तर याच्या मागचं एक मेन रिझन कसं असतं की आपण रिटेल ट्रेडर आहे, आपल्याला माहित नाही. रेड कॅन्डल मोठी आली तर आपण पुट बाय करायचं, बट तसं नाहीये. थोडंसं एक करेक्शन मार्केटमध्ये काय येतं, दिस इज जस्ट प्रॉफिट बुकिंग. म्हणजे मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल आता काल काय काय लोकांनी पुट बाय केले असतील, एवढी मोठी रेड कॅन्डल आल्यानंतर ते त्यांचे पुट सेल करून टाकतात, विकून टाकतात. तर ज्यावेळेस ह्या गोष्टी होतात ना, तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता एक थोडीशी प्रॉफिट बुकिंग येते. प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर आता समजा इथं एका कोणीतरी इथं 100 रुपयाचा पुट बाय केला असेल, ज्याची किंमत आता 200 रुपये झाली ओपनिंगला पहिल्या 5 मिनिटामध्ये, तर तो सेल करून टाकतो. बट थोडंसं मार्केट वरती गेल्यानंतर काय होतं, हा जो पुट 200ला गेलाय तो आता परत आपल्याला 150 रुपयाला भेटतो. तर काय करतात, ज्यांना इथं 100 रुपयाला घ्यायला ऑपॉर्च्युनिटी नाही भेटली, तर ते परत एकदा इथं बाईंग करतात पुटमध्ये. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केट लोअर लोचं क्रिएशन करत खाली गेलं. तर हे कधीपर्यंत राहिलं, 10:30 आणि 10:35 मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट आलं. आता बुलिश मुवमेंटच्या आधी पण तुम्ही बघू शकता विदाउट स्ट्रक्चर मार्केट काहीच करत नाही, प्राइस ऍक्शन बनतेच. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं, तर ही प्राइस ऍक्शन बघा. मार्केट लोअर लोचं क्रिएशन करताना या ठिकाणी एक डब्ल्यू पॅटर्न क्रिएट केला होता मार्केटनी आणि त्याच्या नेकलाईनचा ब्रेकआउट केला आणि त्यानंतर हायर हायचं क्रिएशन करत वरती गेला. आता वरून खाली येताना पण सेम प्राइस ऍक्शन करत मार्केट खाली आला, डिरेक्ट मार्केट खाली आलेलं नाहीये. तुम्ही जर इथं जरी अनालिसिस केलं तर हा पण एम पॅटर्न तुम्ही कन्सिडर करू शकता, ज्याच्या नेकलाईनचा ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटला, जर आपण रिव्हर्सल ट्रेडिंग सुद्धा म्हणतो. किंवा तुम्ही ओव्हरऑल जरी बघितलं तर हा एक रेजिस्टन्स मार्केटमध्ये होता. या रेजिस्टन्स पासून मार्केट थोडंसं खाली आलं होतं, ते म्हणजे दुपारी 12:40 पर्यंत. परत त्या लेवलला मार्केट गेला आणि तिथून परत एकदा खाली आला. म्हणजे आजच्या मार्केटमध्ये ऑप्शन बायरला प्राइस ऍक्शन खूप चांगली भेटली. बट एक गोष्ट आहे जी ऑप्शन बायरच्या विरोधात गेली, ती म्हणजे आज खूप थिटाडिके झाला. खूप म्हणजे खूप. म्हणजे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की दुपारी जेव्हा मार्केट वर जात होतं, म्हणजे 10:35 तरी सुद्धा जे कॉल आहे ना, त्याचे प्रीमियम जास्त वाढत नव्हते. ते नंतर इथं वाढले ज्यावेळेस ही लेवल ब्रेकआउट झाले परत एकदा 11:40. म्हणजे तोपर्यंत कॉलचे प्रीमियमच वाढत नव्हते. 11:40 मग ते कॉलचं प्रीमियम पळायला लागलं. का वाढत नव्हते माहितीये का? कारण दोन्ही साईडनी प्रीमियम खूप जास्त होते. म्हणजे जे ॲव्हरेज प्रीमियम जे असतात निफ्टीचे, ते फॉर एक्झाम्पल 100 रुपये जर असतील, तर आजच्या दिवशी ते प्रीमियम आहेत ना 200 रुपये होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज प्रीमियम कसे होते, 50 रुपये या साईडला होतं, 50 रुपये त्या साईडला, टोटल 100 रुपये प्रीमियम होते ॲट द मनीचे. जे की प्रीमियम लईत लई 70 रुपये असतात, म्हणजे 35-35. बट आज प्रीमियम जास्त होते, त्याच्यामुळे हे तुम्हाला बघायला भेटलं. नाही तर तुम्ही बोलाल की ऑप्शन बाईंग करून सुद्धा लॉस कसा झाला. आणि आता जे सगळ्यात शेवटी आपण कुठं ट्रेड घेतला होता आणि कसा ट्रेड घेतला, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता 10:15 आपण एंट्री केली होती. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला प्रॉफिट 4,882 रुपये प्रॉफिट आपण बुक केलाय. आणि ज्याच्यामध्ये ह्या पोझिशन आहे, तुम्हाला असं वाटेल की ओव्हर ट्रेडिंग केली का नाही, बट नाही. ही सेलिंगची पोझिशन असते, ज्याच्यामध्ये 4 लॉट एक सोबत एक्झिट करतात आणि एक्झिक्यूट पण करतात आणि त्यानंतर खालच्या 2 जे आहेत ते ऍडजस्टमेंट आहेत. तर हा 4,882 रुपये जो प्रॉफिट झालाय आजचा आपला, तो आपण कसा केला मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं, 10:15 आपण आपली पोझिशन इनिशिएट केली होती. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघू शकता या कॅन्डलला समथिंग. ठीक आहे. आता यानंतर काय झालं मार्केटमध्ये, मार्केट या ठिकाणी साइडवेज राहिलं. ठीक आहे. म्हणजे जे प्रीमियम आपण बाय केले होते, सॉरी सेल केले होते, ते होते 50 रुपयाचे कॉल आणि 50 रुपयाचा पुट या लेवलला. मार्केट ज्यावेळेस या लेवल पर्यंत गेलं, त्यावेळेस आपला एक जो कॉल होता, म्हणजे जो कॉल साईडचं प्रीमियम होतं, ते आपलं पोहोचलं किती रुपयाला, 75 का 78 रुपयाला पोहोचलं होतं. आणि जे पुट साईडचं जे प्रीमियम होतं आपलं, ते काहीतरी 15 रुपयाला का 20 रुपयाला राहिलं होतं. त्यानंतर मार्केट थोडंसं खाली आलं, त्यानंतर परत वर गेलं. त्यानंतर आपण काय केलं,
कॉल साईडच्या प्रीमियमची ऍडजस्टमेंट केली. म्हणजे हे जे कॉल साईडचं प्रीमियम आहे जे किती रुपयाला गेलं तर 78 रुपयाला आणि पुट साईडचं प्रीमियम 20 रुपये राहिलं होतं. मग हे 78 रुपयाला काढून टाकलं आणि दुसरं 20 रुपयाचं प्रीमियम जे आहे ते आपण बाय केलं. आता त्यानंतर काय झालं, मार्केट परत खाली आलं. खाली गेल्यानंतर काय झालं, हे जे 20-20 रुपयाचे जे प्रीमियम आहेत ना, याच्यातलं पुटचं जे प्रीमियम आहे, आता बघा वर गेल्यानंतर कॉलचं प्रीमियम जसं वाढलं, खाली आल्यानंतर पुटचं प्रीमियम वाढलं आणि जर पुटचं प्रीमियम 20 रुपयाचं होतं ते गेलं आपलं 50 रुपयाला आणि हे दुसरं 20 रुपयाचं जे प्रीमियम आहे ना ते परत राहिलं 10 रुपयाला. त्यानंतर मार्केटमध्ये ही जी कन्सोलिडेशनची मुवमेंट आली तिथं परत एकदा मार्केटमध्ये डीके झाला आणि जे नेक्स्ट प्रीमियम आपण बाय केले ते परत केले 30 रुपयाचा कॉल आणि 30 रुपयाचा पुट आणि त्यानंतर मार्केटमध्ये जे सेकंड टाइम मध्ये मुवमेंट आलं होतं त्यामध्ये आपण आपला प्रॉफिट बुक करून टाकला. कारण प्रॉफिट सकाळपासून 10 वाजून 15 मिनिटं झाले ट्रेड मारला होता, जवळजवळ 1 वाजत आला होता, तर एवढ्या वेळ आपण ट्रेड ठेवू शकत नाही खरं तर. त्यामुळे आपण तो ट्रेड जो आहे एक्झिट करून टाकला आणि ज्याच्यामध्ये आपला जो प्रॉफिट आहे 4882 रुपये ते आपण बुक केला. आता तुम्हाला कळत नसेल की नेमकं आपण हे कसं बुक केलं, नेमकं मी काय बोलतोय, बट तरी पण थोडंसं लक्ष देऊन ऐका नेमकं मी काय सांगतोय. बघा, मार्केटमध्ये आज बायरला पण ऑपॉर्च्युनिटी भेटली, सेलरला पण ऑपॉर्च्युनिटी भेटली, बट नेमकं गणित कुठं चुकतंय. सगळ्यात पहिल्यांदा तर ठरवा तुम्हाला काय करायचंय, इक्विटी इंट्राडे करायचंय, त्यानंतर स्विंग ट्रेडिंग करायचंय किंवा इंडेक्समध्ये ट्रेडिंग करायचंय. तिन्ही प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही म्हणजे प्रॉफिटेबल होऊ शकता, बट त्याच्यासाठी तुम्हाला त्याच गोष्टीवरती 2 ते 3 वर्ष काम करावं लागेल. जसं की आता ऑप्शन सेलिंग आम्ही 2021 पासून करतोय, जसं नवीन चॅनल चालू झालं तुम्हाला माहित असेल. आता 4 वर्ष झाली ऑप्शन सेलिंगच करतोय. आता इक्विटी इंट्राडे मध्ये ट्रेड करतो मागच्या 2 वर्षापासून, बट ज्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी भेटेल तेव्हा मेन हत्यार काय आपलं ऑप्शन सेलिंग, तर ऑप्शन सेलिंग जास्त करतो. त्यानंतर स्विंग ट्रेडिंग पण आपण केलेले 2 वर्ष, पण ती आता ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण करतो. तर आता हे जे आपण म्हणजे तुम्हाला 3 क्रायटेरिया सांगितले, इक्विटी इंट्राडे, ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग म्हणजे आपला इंडेक्स आणि त्यानंतर स्विंग ट्रेडिंग. याच्यातलं पहिले तुम्हाला ठरवा तुमचा जो स्वभाव आहे त्यानुसार तुम्ही कोणती ट्रेडिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल ऑप्शन बाईंग जर करत असाल, तुमचा स्वभाव जरा घाबरट असेल तर नाही होणार. ऑप्शन सेलिंग करत असाल, तुम्हाला पैसे जास्त सुटत नसतील तर नाही होणार. इक्विटी इंट्राडे करत असाल, स्टॉक शोधायचा कंटाळा आहे, नाही होणार. आणि स्विंग ट्रेडिंग करत असाल आणि तुम्हाला जर जास्त थांबायचं नसेल तरी पण नाही होणार. प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स आहेत. तसं ऑप्शन सेलिंग मध्ये एकच तुम्हाला म्हणजे म्हणजे काय म्हणतात एक प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस का जास्त असतात, कारण याच्यामध्ये थिटा डीके होतो. बट कधी कधी कसं आहे, आता हे प्रीमियम जे असतं तुम्हाला सांगितलं 100 टोटल होते आज, जे की 70 असते नॉर्मली, आज 100 होती. लगेच क्लिक झालं पाहिजे की आज 100 टोटल आहे बाबा, आज आपण ऑप्शन सेलिंग करू शकतो. नाहीतर 100 टोटल असली तरी तसंच बसायचं, तसं नाही करू शकत. लगेच लगेच एकदम क्लिअर कट डिसिजन पाहिजे की आता टोटल 100 आहे, 10 वाजता स्ट्रॅडल मारायचा. नेहमी आम्ही 11 वाजता मारतो, पण आज 10 वाजता का 10 वाजता, त्याचं रिझन काय, प्रीमियम जास्त होते. तर ह्या गोष्टी लगेच क्लिक झाल्या पाहिजे. ज्यावेळेस असं होतं त्याच वेळेस म्हणजे पटपट असे डिसिजन घेता येतात. इक्विटी इंट्राडे मध्ये पण सेम तसंच आहे. स्टॉकची लिस्ट आपण काढतो, लगेच क्लिक झालं पाहिजे की आज मार्केट बेरिश आहे का बुलिश आहे, मग कोणता स्टॉक काढला पाहिजे, मग सपोर्ट कुठला घेतोय, मग रेजिस्टन्स कोणता घेतोय. तर या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला कळतात त्यासाठी मार्केटमध्ये ऍटलीस्ट 1 वर्ष तरी तुम्ही दिलं पाहिजे. हळूहळू जसं ग्रोथ होईल तसं तसं होईल. बाकी रोज आपले 9 वाजता क्लास होत असतात. आज फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन, डिसिप्लिन ठेवा. स्टॉप लॉस किंवा टार्गेट दोन्हीपैकी एक, आणि कोणत्या प्लॅटफॉर्ममध्ये ट्रेड करायचं आहे म्हणजे इक्विटी, स्विंग का इंडेक्स हे ठरवा आणि त्यानंतर करू शकतो. बाकी 9 वाजता रोज क्लास होतात, तुम्ही येत जा क्लासमध्ये. आता मी टेलिग्रामची लिंक आपल्या बायोमध्ये टाकली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही टेलिग्रामचा चॅनल जॉईन करा आणि तिथून तुम्ही क्लासला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली. मी तुम्हाला बरेच सांगितलं, ट्रेडचं एक्सप्लेनेशन पण प्रॉपर दिलं, त्याचबरोबर बाईंगचं पण. उद्यामध्ये काय होतंय बघूया आपण, उद्याचा ट्रेड कसा जातोय. सेन्सेक्सची एक्सपायरी असणार आहे उद्या, बघूया उद्या कसा ट्रेड होतोय. ट्राय बेस्ट करू की आपण जास्त प्रॉफिट बुक करायचं, म्हणजे तेवढं ग्रीडी पण आहे आपल्याला, बट स्टॉप लॉस ठेवून. ठीक आहे, चला मित्रांनो, गुड नाईट, भेटूया आता उद्या.